लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडते ते म्हणजे डब्यामधले व्हॅनिला आईस्क्रीम. जाता येता मुलं आपल्याला हे आईस्क्रीम मागतच असतात आणि आपल्यालासुद्धा हे आईस्क्रीम भरपूर आवडतं. परंतु बऱ्याच ठिकाणी हे आईस्क्रीम बऱ्याच दिवसाचं स्टोअर केलेलं असतं. तर आज आपण इथे कुठेही क्रीम न वापरता, GSM, CMC पावडर न वापरता अतिशय फ्रेश असे डब्यामधले आईस्क्रीम बनवणार आहोत. तर बघा, एकदम परफेक्ट आपले आईस्क्रीम बनवून तयार झालेले आहे. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. घरामध्ये जे तापवलेलं दूध असतं ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. त्याच्यावरती सगळी साय काढून घेतलेली आहे आणि सायच्या खाली जे फेससारखं किंवा क्रीमसारखं दूध असतं ते काढून घ्यायचं आहे. तर वाटीमध्ये साय काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे घट्ट क्रीमसारखं व्हाईट व्हाईट दूध दिसतं ते काढून घ्यायचं आहे. तर ते सुद्धा सगळं या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. हे दूध गरम करून फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं आहे. आता इथे साय आणि दूध काढून झालेलं आहे. पातेल्यातील दूध आता थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. उकळवायचं नाही, फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. दूध थोडं गरम केलं की आता या वाटीमध्ये दूध काढून घेतलेलं आहे. आईस्क्रीम परफेक्ट करायचं असेल तर त्याला दूध पावडरच लागते. तर माझ्याजवळ इथे एव्हरीडेचं डेअरी व्हाईटनर आहे, ते मी इथे एक पॅकेट घेतलेलं आहे. तर हा 10 रुपयांचा पॅकेट आहे आणि चमच्याने बघितलं तर 3 चमचे दूध पावडर घेतलेले आहे. तुम्ही अमूलचं जे 10 रुपयाचा पाऊच येतो तो सुद्धा वापरला तरी चालेल. आणि 1 चमचा त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेली आहे. कॉर्नफ्लॉवर पावडर नसेल तर कस्टर्ड पावडर 2 चमचे घेऊ शकता. आता थोडं थोडं दूध टाकलं, जे आपण गरम केलेलं दूध वाटीमध्ये काढलेलं आहे ते थोडं थोडं टाकायचं. मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर पावडर इथे मिक्स करून घ्यायचे आहे. कॉर्नफ्लॉवर पावडर नसेल तर 1 चमचा तांदूळचं पीठ घातलं तरी चालेल, मात्र त्याच्यासाठी तुम्हाला व्हॅनिला इसेन्सच वापरावे लागेल. मिक्स करून झाल्यानंतर वाटीमधलं जे शिल्लक दूध होतं ते सुद्धा या पॅनमध्ये टाकलं आणि सगळं इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण क्रीम वापरणार नाही म्हणून आपल्याला साखर टाकायची आहे. टोटल 6 चमचे मी इथे साखर घेतलेली आहे. आता गॅसवरती हा पॅन ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करून कंटिन्यू इथे आपल्याला हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे. दुधाला सोडायचं नाही. कंटिन्यू तळापासून हे दूध मिक्स करायचं आहे. कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर या दोन्हीमुळे हे दूध पॅनला लागण्याची शक्यता असते, म्हणून कंटिन्यू मिक्स करायचं आणि बघा 1 मिनिटामध्येच हे दूध घट्ट होण्यास सुरुवात होते. जर कुणाला कॉर्नफ्लॉवर पावडर म्हणजे काय माहीत नसेल तर कॉर्नफ्लॉवर पावडर म्हणजे मक्याचं पीठ आणि तेच मक्याचं पीठ मिल्क पावडर बरोबर 1 चमचा आपण इथे वापरलेला आहे. आता इथे दूध घट्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि बघा इतपत घट्ट दूध आपण बनवून घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर पावडर किंवा मक्याचं पीठ वापरल्यामुळे दूध पटकन घट्ट होतं, म्हणून आपण आईस्क्रीमसाठी कॉर्नफ्लॉवर पावडर वापरली जाते आणि आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी दूध पावडर टाकत असतो. आता इथे दूध या पद्धतीने घट्ट झालेलं आहे. गॅसची फ्लेम बंद केली आणि दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता बघा दूध थंड झालेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा थंड करू शकता. मी ते किचन वाट्यावरतीच हे दूध थंड करून घेतलं आणि बघा थंड झाल्यानंतर हे दूध आणखीन थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर या पद्धतीचं टेक्स्चर आता या दुधाला आलेलं आहे. तुमच्याजवळ व्हॅनिला इसेन्स नसेल तर व्हॅनिलाची जी कस्टर्ड पावडर मिळते ती घ्यायची आहे. त्याच्यामुळे व्हॅनिला इसेन्स वापरण्याची गरज नाही. आता हे सर्व मिश्रण इथे पॅनमध्ये टाकलेलं आहे. तर पॅनला सुद्धा बघत असाल आणि चमचाला सुद्धा बघत असाल, दुधाची एक जाडसर कोटिंग तयार झालेली आहे. इतपत घट्ट आपल्याला दूध करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दूध टाकल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. व्हॅनिला फ्लेवर येण्यासाठी व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. तुम्हाला दुसरा फ्लेवरचा आईस्क्रीम आवडत असेल तर ते टाकायचं आहे. तर मी ते 5 ते 6 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलं आणि आपण वाटीमध्ये जी दुधावरची साय किंवा मलाई काढून ठेवलेली होती ती 1 चमचा घेतलेली आहे आणि मलईमधलं जे दूध आहे, जे घट्टसर दूध असतं ते 1 चमचा घेतलेला आहे. तर बघा ही मलाईसुद्धा मी इतक्या वेळ फ्रीजमध्ये ठेवली होती आणि तीसुद्धा थंड करून घेतलेली आहे आणि फक्त 5 सेकंद पल्स मोडवरती मिक्सर फिरवून घेतलेला आहे. म्हणजे 2 सेकंद फिरवायचं, पुन्हा 2 सेकंद थांबायचं आणि पुन्हा 2 सेकंद फिरवायचं. इतपतच मी हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे. आता हे भांडं मी फ्रीझरमध्ये फक्त 15 मिनिटं ठेवून घेतलेलं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर आपलं मिक्सरचं भांडं खालून जाम होण्याची शक्यता असते. किंवा ही क्रीम तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून त्याच्यावरती झाकण ठेवून फ्रीझरमध्ये 1 ते 2 तास थंड करून पुन्हा दळून घ्यायची आहे. आता मी हे भांडं पुन्हा मिक्सरला लावलं, म्हणजे ही क्रीम पुन्हा मिक्सरला दळून घेतलेली आहे. 5-5 सेकंद 2 वेळेस असं दळून घेतलेलं आहे. जास्त ही क्रीम मिक्सरमध्ये दळायची नाही, नाहीतर आपण जी साय वापरलेली आहे त्यातून तूप बाहेर येण्याची शक्यता असते. तर बघा मी ते 2 वेळेस 5-5 सेकंद म्हणजे 10 सेकंद ही क्रीम मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलेली आहे. आता बघा इथे
एक वेगळा कलर देण्यासाठी मी ते थोडीशी क्रीम वाटीमध्ये काढून घेतली. फक्त चमचाभरच क्रीम काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 थेंब रेड फूड कलर किंवा लिक्विड फूड कलर टाकलेला आहे. आता माझ्याजवळ इथे आईस्क्रीमचे 2 डब्बे आहेत आणि बाकीचे दहीचे डब्बे आहेत. तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा दहीचे डब्बे असतील तर ते घ्यायचे आहेत. या डब्यांमध्ये आपण बनवलेलं आईस्क्रीम टाकून घेतलेलं आहे आणि इथे 2 कलर देण्यासाठी फक्त जे रेड कलरचं आईस्क्रीम वाटीमध्ये बनवलेलं आहे ते थोडं थोडं टाकून घेतलं आणि या पद्धतीने याला शेडिंग करून घेतलेली आहे. एका बाउलला किंवा एका डब्यातील आईस्क्रीमला मी व्हाईटच ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये रेड कलरचं आईस्क्रीम मिक्स केलं नाही. आता याच्यावरती आपल्याला पेपर लावायचा आहे. ॲल्युमिनियम फॉईल असेल तर तो लावायचा. माझ्याजवळ या पद्धतीचे बटर पेपर आहेत ते लावून घेतले आणि वरतून जमत असेल तर रबर लावून घेतलं तरी चालेल. या पद्धतीचा पेपर ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर प्लास्टिक असेल तर ते लावून घ्यायचं. फक्त जो पेपर लावणार तो आपल्या आईस्क्रीमला टच झाला पाहिजे या पद्धतीने लावायचा आहे. म्हणजे आपण जे आईस्क्रीम बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत. म्हणजे आपला आईस्क्रीम बर्फाच्या गोळ्यासारखं कडक होणार नाही तर एकदम क्रीमी आणि सॉफ्ट होणार आहे. त्याच्यावरती मी एक ताट ठेवलं आणि रात्रभर हे आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवून घेतलं. आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर फ्रीजचं टेम्परेचर फुल करायचं विसरायचं नाही. टोटल 12 ते 15 तास हे आईस्क्रीम फ्रीझरमध्ये सेट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी सगळ्या आईस्क्रीमच्या वरचे पेपर काढलेले आहेत आणि बघत असाल परफेक्ट आपलं व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे. मी जे रेड कलरचं आईस्क्रीम बनवलं त्याच्यामध्ये तुम्ही गुलकंद किंवा दुसरे पायनॅपल जे फ्लेवर आवडत असतील ते टाकू शकता. व्हॅनिला पायनॅपल, व्हॅनिला गुलकंद, व्हॅनिला स्ट्रॉबेरी, व्हॅनिला बटरस्कॉच, व्हॅनिला चॉकलेट या पद्धतीचे 2 प्रकारचे आईस्क्रीम बनवू शकता. तर बघा परफेक्ट आपलं व्हॅनिला डब्यामधलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर एवढ्या मिश्रणापासून टोटल 5 डबे भरून आईस्क्रीम तयार झालेले आहे. 2 मी मुलांना दिलेले आहेत आणि बघा आईस्क्रीमला टेक्स्चर आणि कलर एकदम परफेक्ट आलेला आहे. आईस्क्रीमच्या वरती जो पेपर लावलेला असतो बघा त्याला या पद्धतीने आईस्क्रीम चिटकलेलं असतं आणि आपलंसुद्धा त्याच पद्धतीने आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आता इथे तुम्हाला आईस्क्रीम काढून दाखवते आणि बघा एकदम क्रीमी आईस्क्रीम तयार झालेला आहे. रेडीमेड विकत आणतो तसं परफेक्ट व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेला आहे. तर बघत असाल एकदम क्रीमी आईस्क्रीम तयार झालेला आहे. आईस्क्रीममध्ये कुठेही बर्फासारखे किंवा बर्फाच्या गोळ्यासारखे तुकडे तयार झालेले नाहीत आणि एकदम झटपट हे आईस्क्रीम आपण बनवून तयार केलेलं आहे आणि कुठेही आपण GSM, CMC पावडर वापरली नाही आणि क्रीमचा सुद्धा वापर केलेला नाही. फक्त ज्यावेळेस आपण साय आईस्क्रीममध्ये टाकतो त्यावेळेस खूप फेटून घ्यायचं नाही, नाहीतर साईमधील जे तूप असतं ते बाहेर येण्याची शक्यता असते. सगळ्या बाउलमधले आईस्क्रीम तुम्हाला काढून दाखवले तर परफेक्ट क्रीमी आणि सॉफ्ट व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे. नक्की या पद्धतीने आईस्क्रीम ट्राय करून बघा. तुमचं आईस्क्रीम कसं झालं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.